छोट्या छोट्या भागात अतिशय सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहोत. आज आपण पाहणार आहोत शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार. शब्दांची वाक्य तयार होते. प्रत्येक शब्दाचे वाक्यात विशिष्ट कार्य असते. त्यानुसार त्या शब्दाची जात ठरते. अशा प्रकारे शब्दांच्या जाती 8 आहेत. पहिले नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. या सर्वांचे कार्य आणि व्याख्या जाणून घेऊ. त्याआधी आपल्याला शब्दांचे प्रकार समजून घ्यावे लागतील. शब्दांचे 2 प्रकार आहेत, विकारी शब्द आणि अविकारी शब्द. लिंग वचनानुसार ज्या शब्दांमध्ये बदल होतो ते असतात विकारी शब्द आणि ज्या शब्दांचे लिंग वचन बदलत नाही, त्यांचा व्यय होत नाही, त्यांना म्हणतात अव्यय म्हणजेच अविकारी शब्द. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे विकारी शब्द आहेत आणि क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय हे अव्यय आहेत म्हणजेच अविकारी आहेत. प्रथम बघूया नाम. नाम म्हणजे काय? सोपे आहे. एखाद्या पदार्थाला किंवा वस्तूला ठेवलेले नाव. ती वस्तू प्रत्यक्ष असेल किंवा काल्पनिकही असू शकेल बरं का. उदाहरणार्थ स्वर्ग, अप्सरा, अमृत, परी. मराठीत आपण नाव म्हणतो, इंग्रजीत नेम आणि हिंदीत नाम म्हणतो. तेच हे नाम. मुलगा, सचिन, हिमालय, पेन, पाटी, पेन्सिल ही सर्व नामे आहेत. आता पुढच्या वाक्यात नामे कोणती आहेत ते पाहू. मला आंबा आवडतो. आंबा हे नाम आहे. ही अमोलची शाळा. या वाक्यात बघा 2 नामे आहेत, अमोल आणि शाळा. हा आमचा मोती. या वाक्यात मोती हे नाम आहे. आलं लक्षात? आता पुढे बघूया सर्वनाम. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. उदाहरणार्थ मी, तू, हा, ही, हे, कोण, तो, ती, ते. एक उदाहरण बघा. राधा ही हुशार मुलगी आहे. राधा नियमित शाळेत जाते. राधाचे अक्षर छान आहे. राधाची आई शिक्षिका आहे. राधाला एक भाऊ आहे. आता असे लिहिताना आपण प्रत्येक वाक्यात राधा शब्द घेत नाही. त्याऐवजी सर्वनामे वापरतो. ते कसे बघा. राधा ही हुशार मुलगी आहे. ती नियमित शाळेत जाते. तिचे अक्षर छान आहे. तिची आई शिक्षिका आहे. तिला एक भाऊ आहे. पहिल्या परिच्छेदात राधा शब्द किती वेळा आला आहे? त्यानंतर आपण फक्त पहिल्या वाक्यात राधा शब्द घेऊन पुढे त्याऐवजी ती शब्द वापरला. ती हे सर्वनाम आहे. सर्व ठिकाणी नामाऐवजी ते वापरले जाते. पुढे बघूया. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. आधीचेच उदाहरण घेऊया. राधा हुशार आहे. या वाक्यात हुशार हे विशेषण आहे. आंबा गोड आहे. या वाक्यात गोड हे विशेषण आहे. राधा, आंबा ही नामे आहेत. आणि नाम कसे आहे, त्याचे वैशिष्ट्य कोणते? ते हुशार किंवा गोड या शब्दांनी वर्णन केले आहे. म्हणून ती आहेत विशेषणे, कारण ती नामाबद्दल विशेष माहिती सांगतात. पुढच्या शब्दाचा प्रकार आहे क्रियापद. जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्याला म्हणतात क्रियापद. करतो, जाईल, काढले हे शब्द आहेत क्रियापद. आई स्वयंपाक, मीना शाळेत, अमोलने चित्र. हे वाक्य वाचल्यावर काय वाटते? वाक्य अपूर्ण आहे हे लगेच लक्षात येते, कारण त्यात क्रियापदच नाही. त्यामुळे
वाक्याचा काळ समजत नाही. ते होकारार्थी किंवा नकारार्थी तेही समजत नाही. आई स्वयंपाक करते किंवा आई स्वयंपाक करणार. मीना शाळेत जाते. मीना शाळेत जाईल. अमोलने चित्र काढले. अमोलने चित्र रंगवले. या वाक्यांमध्ये करते, करणार, जाते, जाईल, काढले, रंगवले हे शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतात, म्हणून त्यांना क्रियापद म्हणतात. आता तुम्हाला क्रियापदे ओळखता येतील. शब्दाची पुढची जात आहे क्रियाविशेषण. याआधी आपण विशेषण पाहिले. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द विशेषण आणि क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द क्रियाविशेषण होय. उदाहरणार्थ उद्या, आज, खूप, हळू ही क्रियाविशेषणे आहेत. मी उद्या जाणार. जाणार हे क्रियापद. कधी जाणार? उद्या. जाण्याच्या क्रियेबद्दल विशेष माहिती देणारा हा शब्द, म्हणून उद्या हे क्रियाविशेषण. अजय खूप खेळला. खूप ही खेळण्याबद्दलची विशेष माहिती, म्हणून खूप हे क्रियाविशेषण. अजून गंमत बघा. कोणताही शब्द वाक्यात काय कार्य करतो त्यावरून तो विशेषण आहे की क्रियाविशेषण हे ओळखता येते. उंच मुलाने फेकलेला चेंडू उंच गेला. या वाक्यात उंच शब्द 2 वेळा आला आहे. पहिला उंच शब्द मुलगा या नामाची विशेष माहिती सांगतो, म्हणून ते विशेषण. तर दुसरा शब्द जाण्याच्या क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतो, म्हणून ते क्रियाविशेषण. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की वाक्यात शब्दाचे कार्य कोणते त्यावरून त्याची जात म्हणजेच प्रकार सांगता येतो. क्रियाविशेषणात लिंग वचनानुसार बदल होत नाही, त्यामुळे ते अविकारी आहे, अव्यय आहे. असेच पुढचे अव्यय आहे शब्दयोगी अव्यय. योग म्हणजे संयोग, जोडणे. त्यामुळे शब्दयोगी अव्यय हे शब्दाला जोडूनच आलेले असते. ही ओळखण्याची मुख्य खूण. समजण्यासाठी आपण एक शब्द घेऊ. घर. घराजवळ, घरामागे, घरावर, घराभोवती, घरापासून या शब्दांमध्ये जवळ, मागे, वर, भोवती, पासून हे शब्दयोगी अव्यय आहेत. ते नामांना जोडून येतात असे नाही, तर क्रियाविशेषण किंवा क्रियापदांनाही जोडून येतात. कालपेक्षा, आजपासून, केल्यामुळे, करण्यापेक्षा, जाईपर्यंत, गेल्यापासून, गेल्यावर इत्यादी. पुढचे आहे उभयान्वयी अव्यय. उभय म्हणजे दोन्ही आणि अन्वय म्हणजे संबंध. 2 शब्दांना किंवा वाक्यांना जोडणारा शब्द म्हणजेच उभयान्वयी अव्यय. वाक्यात त्यांचे कार्य फक्त शब्द किंवा वाक्य यांना जोडण्याचे असते. उदाहरणार्थ व, आणि, पण, परंतु, म्हणून, की, किंवा, वा, अथवा ही उभयान्वयी अव्यय आहेत. माझे आई आणि बाबा गावाला गेले. मी व माझी बहीण घरी आहोत. आई दुपारी चहा किंवा कॉफी घेते. या वाक्यांमध्ये आणि, व, किंवा हे उभयान्वयी अव्यय आहेत. ते 2 शब्दांना जोडत आहेत. उभयान्वयी अव्यय वाक्यांनाही जोडतात. उदाहरणार्थ उदय शाळेतून घरी आला आणि जेवायला बसला. सोनाली पोळ्या छान करते, परंतु तिला भाजी जमत नाही. शब्दाचा पुढचा प्रकार आहे केवळ प्रयोगी अव्यय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला शब्दावरूनच अर्थबोध होईल. या अव्ययांचा वाक्यात केवळ उपयोग केलेला असतो, परंतु त्यांचा वाक्याशी व्याकरणाच्या दृष्टीने तसा संबंध नसतो. मनातले भाव त्यातून प्रकट होतात. त्यांना उद्गारवाचक शब्द असेही म्हणतात. अचानक उत्स्फूर्तपणे ते बाहेर पडतात, म्हणून उद्गारवाचक म्हणतात. यापुढे असे उद्गारवाचक चिन्ह देतात. अरे रे, काकांना कोरोना झाला. बाप रे, केवढा मोठा साप. शी,
कुठेही थांबतोस. शाब्बास, प्रथम क्रमांक पटकावलास. अरे वा, छान काम केलंस. या वाक्यांमध्ये अरे रे, बापरे, शी, शाब्बास, अरे वा ही केवळ प्रयोगी अव्यये आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण शब्दांच्या जातीचा परिचय करून घेतला. पुढे आपण त्या प्रत्येकाचे प्रकार समजून घेणार आहोत. या पुढील भागात पाहू नाम आणि त्याचे प्रकार. त्यामुळे पुढचे व्हिडिओ जरूर पहा. चॅनल सबस्क्राइब करून ठेवा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची माहिती लगेच मिळेल. व्हिडिओ आवडला असणारच, मग लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.